कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीने तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे। अवघ्या 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपी विशाल गवळी याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशाल गवळी याने तुरुंगातील कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याचं समजतंय। तळोजा कारागृहामध्ये पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी याने शौचालयात जाऊन गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे आता तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे। विशाल गवळी त्याच्या आत्महत्येनंतर आता प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। तर निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे। विशाल गवळी याने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून स्वतःच्या घरी आणलं होतं। घरात त्याने त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केला होता आणि हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून विशालने घरातच या मुलीची निर्घृणपणे हत्या केली। त्यानंतर विशाल गवळीने या मुलीचा मृतदेह बाबगाव परिसरामध्ये फेकून दिला। विशाल गवळी हा या प्रकरणानंतर शेगावला पळून गेला होता। मात्र शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातून एका सलूनमधून त्याला ताब्यात घेतलं होतं। या घटनेनंतर कल्याण परिसरात संतप्त पडसाद उमटले होते। विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड होता। त्याच्यावरती बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचं लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होती। तर कल्याण पूर्व परिसरातील त्याच्या दहशतीमुळे अनेक कुटुंब देखील हा परिसर सोडून गेले होते। मात्र विशाल गवळी याला राजकीय वरदहस्त असल्याने त्याच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई होत नव्हती। विशाल गवळीने अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची हत्या केल्यानंतर तो शेगावला पळून गेला होता। मात्र शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलूनमधून त्याला ताब्यात घेतलं होतं। नराधम आरोपी विशाल गवळी याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहामध्ये आत्महत्या केली आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।